तुमच्या पुरुषाला तुमची आठवण कशी येईल? मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या पुरुषाला तुमची आठवण कशी येऊ द्यायची यावर 5 नवीन स्टेप आणि अतिशय महत्त्वाच्या टिप्स आपण पाहणार आहोत किंवा तुम्हाला शिकायला मिळतील, ज्यांनी त्या तुम्हाला प्रभावी ठरतील. तुम्हाला असं वाटतं का की तुमचा पुरुष दूर जाऊ लागला आहे? तुम्हाला चिंता आहे का की तो आधीप्रमाणे कॉल किंवा टेक्स्ट करत नाही किंवा तो तुमच्याशी भेटण्यासाठी योजना करत नाही जशी तो आधी करत होता? तुम्हाला त्याला तुमचा विचार करायला आणि तुमची आठवण जास्त येऊ इच्छिते का? तर या 5 टिप्स नक्कीच त्याचे लक्ष वेधून घेतील आणि त्याला तुमच्यासाठी आकर्षित करतील आणि तुमची आठवण नक्की येईल. या टिप्स सर्वांना सर्वात चांगले कार्य करतात जेव्हा तुम्ही त्यांना या क्रमाने करता. त्यामध्ये पहिलं पाऊल म्हणजे त्याला तुमच्या भावना किंवा तुमचं त्याला मिस करणं याबद्दल बोलणं बंद करा. या पाऊलाचे स्पष्टीकरण, जर तुम्हाला असं वाटत असेल की तो जसा पहिला बोलायचा किंवा वेळ द्यायचा तसं करत नाही, तर तुम्ही त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करता आणि शेवटी त्याच्याशी याबद्दल बोलता. पण हा विषय पुन्हा पुन्हा काढल्यामुळे उलट परिणाम होतो. त्याला वाटू शकतं की तुम्ही नेहमीच त्याची तक्रार करता किंवा नाखुश आहात. त्यामुळं नातं आणखीनच कठीण होतं. त्यामुळे तुमच्या भावना दडपून ठेवून त्याचे लक्ष तुमच्याकडे पुन्हा कसं आकर्षित करायचं यावर लक्ष केंद्रित करा. हे पाऊल तुम्हाला नात्यात सकारात्मक बदल करण्याची आणि त्याला तुमचं महत्त्व जाणवण्याची सुरुवात करतं. दुसरं पाऊल आहे ते म्हणजे संवाद सुरू करण्यासाठी तुम्ही नेहमीच पुढाकार घेणं बंद करा, थांबवा. या पाऊलाचे स्पष्टीकरण असं आहे की जर तुम्ही सतत कॉल किंवा मेसेज करून संभाषण सुरू करत असाल तर ते थांबवा. याचा अर्थ त्याला दुर्लक्ष करणं नाही, पण तुम्ही संवाद सुरू करणारी पहिली व्यक्ती होणं थांबवायचं आहे. सकाळचा गुड मॉर्निंग मेसेज पाठवणे किंवा कॉल करणं थांबवा आणि त्याला पुढाकार घेऊ द्या. तुमच्या शांततेने त्याला जाणवेल की काहीतरी वेगळं होत आहे आणि तो स्वतःहून संपर्क साधेल. जेव्हा तो कॉल किंवा मेसेज करतो तेव्हा लगेच प्रतिसाद देऊ नका. काही वेळ थांबा. त्यामुळे त्याला जाणवेल की तुम्ही व्यस्त आहात आणि फक्त त्याला किंवा त्याच्या कॉलची वाट बघत नाही आहात. हे पाऊल त्याला तुमचे महत्त्व जाणवण्यास आणि तुमच्या अभावाची जाणीव होण्यास मदत करतं. तिसरं पाऊल ते म्हणजे त्याला तुमचं महत्त्व जाणवण्यासाठी काहीतरी खास. या पाऊलाचे स्पष्टीकरण असं आहे की जेव्हा तुम्ही चिंतेत असता किंवा काहीतरी बरोबर नाही किंवा त्याचं वागणं बदललं आहे, तेव्हा तुमच्या संभाषणावर, वागण्यावर आणि ऊर्जा पातळीवर परिणाम होतो. तुमच्या तणावामुळे त्यालाच तुमच्यासोबत वेळ घालवणं कमी मजेदार वाटू शकतं, जे तुम्ही टाळायचं आहे. तुम्हाला असा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारायचा आहे ज्यामुळे तो तुमच्याशी जोडलेला आणि आकर्षित राहील, त्याला आठवणीत राहील. असा काहीतरी खास आणि मजेदार अनुभव निर्माण करा ज्यामुळे तो तुमच्यासोबत आनंददायक क्षणाची आठवण काढेल. तुमचं वागणं हलकं, मजेदार आणि आत्मविश्वासपूर्ण ठेवा. निराशा, तणाव किंवा असुरक्षिततेचा भास होऊ देऊ नका. अशा प्रकारे तुम्ही त्याला तुमच्या उपस्थितीची आणि तुमच्याशी असलेल्या नात्याची किंमत जाणवायला लावू शकता. तुमचं ध्येय त्याला जाणवावं की फक्त तुम्हीच त्याच्या आयुष्यात असं काहीतरी खास देऊ शकता जे इतर कुठेच त्याला मिळणार नाही. चौथं पाऊल ते म्हणजे तुमच्या आयुष्याला प्राधान्य द्या आणि त्याच्या प्रत्येक विनंतीला हो म्हणणं थांबवा. प्रिय मैत्रिणींनो, या पाऊलाचे स्पष्टीकरण असे आहे की तुम्ही नेहमी त्याच्या मागणीवर उपलब्ध असाल तर त्याला तुमचं महत्त्व जाणवत नाही. त्याच्या अचानक केलेल्या योजनांना हो म्हणण्याऐवजी कधी-कधी नाही म्हणणं सुरू करा. त्यामुळे त्याला कळेल की तुम्ही व्यस्त आहात आणि तुमचेही स्वतःचं काहीतरी किंवा स्वतंत्र जीवन आहे. त्याला हे जाणून द्या की तुमच्या आयुष्यात इतर लोक आणि उपक्रम आहेत जे तुम्हाला महत्त्वाचे वाटतात. तुमच्या जुन्या सवयींना आणि मित्रमैत्रिणींना वेळ द्या. नवीन छंद जोपासा किंवा स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. जर त्याने अचानक कॉल करून भेटायचं म्हटलं तर सॉरी, आधीच काहीतरी ठरलं आहे असं सांगायला मागेपुढे बघू नका. यामुळे त्याला जाणवेल की तुमचा वेळ आणि तुमचं आयुष्य महत्त्वाचं आहे आणि जर तो तुमच्यासोबत वेळ घालवायचा ठरवत असेल तर त्याला त्यासाठी नियोजन करावं लागेल. याचं उद्दिष्ट असं की त्याला तुमचं स्वातंत्र्य आणि स्वतःच्या आयुष्यावरचा ताबा जाणवायला हवा, जे त्याला तुमचं अधिक आकर्षण वाटायला लावेल. 5वे पाऊल ते म्हणजे थोडं गूढ राहा. तुमचा संपूर्ण वेळापत्रक आणि आयुष्य पूर्णपणे उघड करू नका.
मैत्रिणींनो, या पाऊलाचे स्पष्टीकरण असं आहे की तुमच्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक छोट्या गोष्टींबद्दल त्याला सांगायची काहीही गरज नाही. याचा अर्थ खोटं बोलणं किंवा गोष्टी लपवणं नाही, पण फक्त प्रत्येक गोष्ट तपशीलवार शेअर करणं टाळा. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या पालकांसोबत जेवायला चाललात तर फक्त सांगा की तुम्ही जेवायला जात आहात. कोणासोबत जात आहात हे तो विचारल्याशिवाय सांगायचे नाही. त्याला तुमच्या वेळेला आणि तुमच्या नात्याला महत्त्व द्यायला शिकवा. जर त्याने शेवटच्या क्षणी भेटायचं म्हटलं आणि तुमचा आधीच काहीतरी ठरलं असेल तर तुमचे आधीचे नियोजन कार्यक्रम रद्द करू नका. अशा प्रकारे तुम्ही त्याला कळवता की तुमचं आयुष्य भरभराटीचं आहे आणि तुमच्या वेळेचं महत्त्व आहे. गूढ राहण्यामुळे तो तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा धरतो आणि हे नात्यात आकर्षण टिकवण्यास मदत करतं. उद्दिष्ट त्याला तुमच्याबद्दल उत्सुकता आणि आकर्षण वाटत राहील आणि त्याला वाटेल की तो तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. तर मैत्रिणींनो, तुम्ही या 5 टिप्स फॉलो करून या पद्धतीने वागायला लागलात तर तुमच्या पुरुषाला म्हणजेच तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या बेस्ट फ्रेंडला BFला तुमची आठवण नक्कीच येणार. तो तुमच्यापासून दूर जात आहे असं वाटत असेल तर या 5 टिप्स नक्की फॉलो करा आणि मग बघा तो स्वतःहून तुमच्या जवळ येईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.